एक तुका महाराजांचा अभंग गातो एका, आणि जो भाग्यवान असेल, पूर्वजन्मी त्याचा प्रारब्ध असेल तर त्याच्या घरी फक्त भजन कीर्तन होतं, नाहीतर बाकीच्या घरी भजन कीर्तन होत नाही. फक्त काय भट येतो, पूजा करतो, तो ब्राह्मण येतो, पूजा करतो, निघून जातो. भजन कीर्तन हे काय कळतच नाही. आता तुम्हाला असं वाटेल की पंचवटी झाल्यानंतर काळा टिकट का लावतात, असा एक प्रश्न माणसाला निर्माण होतो. बाबा हे काळा टिकट का लावतात? त्याचं कारण असं आहे की पंढरीचा विठुराया बोलतो की माझ्या भक्तांना कोणची काळी म्हणजे काळी नजर किंवा दृष्ट लागू नये. जसं आपण बाळाच्या कसं काजळ काळा टिका लावतो, तसं माझ्या भक्तांना लागू नये म्हणून काळा टिका लावायचा असतो. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता
बघा मंडळी, या बाबतीत देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं हे महत्वाचं, बरोबर की नाही? देवाला आपण भोजन हे वगैरे काही देव खात नाही, त्याला मनाचा भाव आवडतो, त्याला भजन कीर्तन हरिपाठ हे आवडतं. आणि मृदुंग वाजल्यानंतर काय होतं, मृदुंग घरात असला म्हणजे मृदुंग वाजल्यानंतर ती वाईट शक्ती असते घरात, ती सगळी निघून जाते, म्हणून मृदुंग वाजला जातो. असं त्याला काय झालं माहितीये का, एक 21 वर्षाचा मुलगा, त्याला वाटतं काय आता तुम्ही कसे बसता, काय हे भजन गातात, ते काय कीर्तन, काय मला काय कळत नाही, काय भजन कीर्तन काय हे सांगते, काय थोडं आमचं हे होणार आहे. त्यानं एका मुलानं कीर्तन, तुकाराम महाराजांचं कीर्तन, ज्ञानेश्वरांचं कीर्तन ऐकलं आणि त्याला असं समजलं की देव हा एकांतात भेटतो. आता एकांत म्हणजे कुठे, एकांत म्हणजे जंगल. आता आपले तुकाराम महाराज सुद्धा डोंगरावर माहिती आहे ना, एकांतामध्ये भजन करायला जायचे, तर एकांतामध्ये देव भेटतो हे त्याला समजलं. त्याला वाटत एकांतात जर देव भेटत असेल तर आपण का प्रयत्न करू नये, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग त्याला काय केलं, एक दिवशी निघाला चांगला झाला निघाला. आता वाटेत एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये एक बाई आणि तिची मुलगी राहत होती. ती म्हणाला, अरे पुढे चाललास कुठे? ना आम्ही जंगलात देवाला भेटायला जातोय. अरे जंगलात गेला तर तुला वाघ वगैरे खाऊन टाकतील. नाही नाही नाही, देवानं मग नामदेव महाराजांनी आपल्या तुकाराम महाराजांचं आणि माऊली ज्ञानेश्वरांचं कीर्तन ऐकलंय आणि त्यांनी मला असं सांगितलं तर मी ते जाऊन बघणार. तर तो निघाला, तेवढ्यात बाई वगैरे वाघ वगैरे खातील. नाही नाही खाल्लं तरी चालेल, पण ते जाणारच. मग तिला असं वाटलं की एखाद्या ह्याला देव भेटलाच तर, प्रत्येकाला संशय येतो ना, जर भेटलाच तर. मग ती म्हणाली, मग देव जर भेटला तर माझा एक निरोप सांग देवाला की माझी 20 वर्षाची मुलगी आहे, तर ती मुलगी आहे, कधी बोलता येत नाही, तर ती कधी बोलेल. चालेल, तो निरोप घेतला आणि तो पुढे निघाला. तर काही गावकरी विहीर खणत होते, पण त्या विहिरीला पाणीच मिळत नव्हतं. पुढे गेला, अरे काय रे तू जातोस कुठे? नाही, मी जंगलात देवाला भेटायला जातो. अरे जंगलात भेटलास तर तुला जंगलात देव भेटेलच काय? पण त्या गावकऱ्याला पण असं वाटलं, जर भेटला ते भेटला, याला विचारून बघूया. मग भेटला तर तू देवाला सांग की आमच्या विहिरीला पाणी कधी मिळेल. झाला, तो पुढे जंगलात निघाला तर एक अवाढव्य असा साधू बसलेला समोर. तुम्हाला काय रे बरं कुठे चालला? तर जंगलात मी चाललोय देवाला भेटायला. अरे तुला काय जंगलात खरोखर देव भेटेल का? आज एवढे वर्ष मी तपश्चर्या करतोय, मला देव भेटला नाही, तुला कसं काय भेटणार? चालेल, मला हे माहिती नाही, मला तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांचं मी कीर्तन ऐकलंय आणि त्याच्यामध्ये मी ऐकलंय की बाबा एकांतामध्ये देव भेटतो. मला जाऊन तर बघायला काय आला, गुरुकाराला भेटला, मला काय भेटणार नाही. म्हणून तो गेला जंगलात. त्याला पुढे करतो, साधू म्हणाला, अरे मला देव कधी भेटला ते तू तरी विचारून घे, जर तुला देव भेटला तर मला विचार. त्याला विचार. आता हा 2 दिवस राहिला, भुकेने व्याकुळ झाला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे बाबा हे तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वरांचं काही कीर्तन गातात, हे मला वाटतं काय खोटं आहे. हे देवाला कळलं. देवाला संतांची निंदा करण्याचा पटकन राग येतो. हा देवाची म्हणजे संतांची निंदा केली, देवाला पटकन राग आला आणि तो साक्षात तिथे प्रगट झाला आणि म्हणाला, तुझी काय इच्छा असेल ती सांग मला. तर नाही, देवा तो भेटला तर ठीक आहे, पण मला आता काय नको, मी एकदा भारावून गेलो, मला भेटला माझं समाधान झालं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचं किंवा तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून जर माझं एवढं भाग्य उजाळलं की तुम्हाला प्रत्यक्षात दर्शन दिलं, हेच माझं मोठं भाग्य. मग तुझी काय इच्छा असेल तुम्ही तुला पूर्ण करतो, काय ते बोल. तो माझी इच्छा काय नाही, पण एक इथे जाताना साधू, त्याला तुम्ही कधी भेटणार ते सांगा. अरे बाबा, तो पक्का साधू नाही आहे, तो राजाच्या घरी द्वारपाल म्हणून कामाला होता. त्यानं राजाचं 100 तोळ्याचं कडं आपल्या जटेमध्ये वापरून ठेवला नाही आणि त्याने पैसा पण आणला नाही आणि तो लपून ठेवला नाही. तो चोर साधू आहे, तो खराब साधू नाही. तर त्याला काय सांगू काय मी, तर त्याला सांग, हे जेव्हा तू धन दुसऱ्याला वाटशील तेव्हा तुला देव भेटेल. झाला आणि तिथून तो पुढे आला जिथं वीर पदत होते तिथं. त्याने विचारलं, काय रे बोरा, काय तुला देव भेटला का? हो देव भेटला ना. मग आमच्या मुलीचं काय विचारलंच की नाही? हो विचारलं,
पण दक्षिण दिशेला तुम्ही जर थांबलात तर पाणी तिथं नक्की येईल. आणि खरोखर त्याला बसून ठेवलं तिथं. त्याने म्हणाले दक्षिण दिशेला खोल्याबद्दल पाणी पण मिळालं. पाणी मिळाल्यानंतर त्याला काय जेवढा पैसा होता तेवढा त्या गावकऱ्यांनी त्याला दिला. म्हणाला बाबा खरोखर तुझ्या शब्दामध्ये तथ्य आहे. नंतर तो जिथं मुलगी होती तर तिथे आला. ती बाई बोलते काय रे तुला देव भेटला काय? हो भेटला ना. देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं बोलता 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 त्या मुलीच्या कानावर शब्द पडले आणि ती मुलगी बोलायला लागली. म्हणजे तेव्हा ती मुलगी बोलेल असं त्याने सांगितलं. आणि हा बोलला की देव असा असा बोलला. तेवढ्या ती आतून म्हणते आई बाहेर कोण आलंय झालं. म्हणजे बघा देवही भेटला, धनही भेटला, पैसाही भेटला आणि फुकटची बायको पण भेटली ना. कारण तो 21 वर्षाचा होता, ही 30 वर्षाची होती. असं आहे. Yeah.